बिबट्याच्या वावरानंतर आता निलगाईचा रहस्यमयी प्रवेश. आमलाड शिवारात वन्यजीवांचा नव्या पाहुण्यांवर गूढ पडदा. तळोदा तालुक्यातील आमलाड शिवार पुन्हा एकदा चर्चेत आलंय. अनेक वर्षापासून या भागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत होत्या, परंतु आता ऊसाच्या शेताच्या परिसरात एक नव्या प्रकारचा वन्य पाहुणा दिसल्याने पंचक्रोशीत कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं. प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी रात्रीच्या अंधारात आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या प्राण्याचं चित्रीकरण केलं. व्हिडिओ फुटेजमध्ये ऊसाच्या शेतात फिरणारा एक मोठा प्राणी स्पष्टपणे दिसत आहे. मात्र या चित्रीकरणानंतर चर्चा रंगली आहे की हा प्राणी नक्की नीलगाय आहे की हरिण. शेतकऱ्यांचा असा अंदाज आहे की ऊसाच्या शेतात पाण्याची व झाडांची दाटी असल्याने नीलगाईने या भागात आश्रय घेतला असावा. वन विभागाकडून तपास अपेक्षित. या घटनेची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राण्यांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू होण्याची शक्यता आहे. जर हा प्राणी खरोखर नीलगाय असेल तर हे आमलाड शिवारातील दुर्मिळ दृश्य ठरणार आहे. व्हिडिओ बनला चर्चेचा विषय. प्राध्यापक सूर्यवंशी यांच्या मोबाईलमध्ये कैद झालेलं हे चित्रीकरण सध्या परिसरात व्हायरल होत असून सोशल मीडियावर लोकांनी नीलगाय की हरिण या प्रश्नांवर आपापली मते मांडायला सुरुवात केली. बिबट्याचा वावर, आता नीलगाईचा प्रवेश, या दोन्ही गोष्टींमुळे आमलाड शिवारातील वन्यजीव हालचालीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. वन विभागाने योग्य तपास करून जनतेत स्पष्टता आणावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.